मंगेश पाडगावकर यांचं नाव निसर्ग बद्दल प्रसिद्ध आहे. पण एक राजकुमार कवठेकर यांची खूप वेगळी निसर्ग कविता मला आढळली. ती सादर करते. पाहुण्यांची गर्दी तशी मेघाली दाटून, पाहुण्यांची गर्दी तशी मेघाली दाटून, वारा कधी साफसूफ धूळ पाचोळा लोटून, वारा करी साफसूफ धूळ पाचोळा लोटून, अत्तराच्या फायेपरी मत्त मृदगंध येई, अत्तराच्या फायेपरी मत्त मृदगंध येई, दूर वेळू बनातून धुंद वाजते सनई, धुंद वेळू बनातून दूर वेळू बनातून धुंद वाजते सनई, अवखळ पोरापरी थवा पाखरांचा उडे, अवखळ पोरांपरी थवा पाखरांचा उडे, पाना पानातून झाडे वाजवितात चौघडे, पाना फुलांची रांगोळी सजे धरित्री लेऊन, पाना फुलांची रांगोळी सजे धरित्री लेऊन, वीज आतषबाजीने टाकी सारे उजळून, दूत ब्रह्मांडांचे तसे ऊन सोनियाचे झाले, शिंग मेघ गर्जनेचे दिशा दिशात घुमले, दारी क्षितिजाच्या उभी इंद्रधनूंची कमान, पडू लागल्या अक्षता आता थेंबा थेंबातून, मंगलाष्टका आळवी मोर कोकिळेचा गळा, कुणा भाग्यवंतांचा हा लग्न सोहळा आगळा, मंगलाष्टका आळवी मोर कोकिळेचा गळा, कुणा भाग्यवंताचा हा लग्न सोहळा आगळा.